आजपासून विदर्भातील शाळा सुरू होत आहेत। उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट ऐकू येणार आहे। नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं। रांगोळी, ढोल आणि फुलांच्या वर्षावामध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज विदर्भातील शाळा पुन्हा भरल्या असून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट गुंजलेला आहे। नागपूरच्या पंडित बच्छाराज व्यास शाळेमध्ये रांगोळी, ढोल ताशे आणि फुलांच्या वर्षावामध्ये विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला। उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर आजपासून विदर्भातील शाळा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत। आज शाळांची पहिली घंटा वाजली आहे आणि शाळांमध्ये जे आहे ते विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी विविध प्रकारे त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। कुठे फुगे लावण्यात आलेले आहे, शाळांमध्ये शाळा सजवण्यात आलेली आहे, रांगोळी टाकून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे, त्यांचं औक्षण करण्यात येत आहे। आपण आहोत पंडित बच्छाराज व्यास या शाळेमध्ये आणि सकाळी या शाळेची पहिली घंटा वाजलेली आहे। विद्यार्थी मोठ्या उत्साहाने इथे आल्याचं आपल्याला दिसून येऊन राहिलेलं आहे। सर, कसं स्वागत केलेलं आहे आणि काय भावना आहेत सुट्ट्यांच्या नंतर विद्यार्थी पुन्हा एकदा तुमच्याकडे येत आहेत? बघा, नवीन शिक्षण धोरण NEP 2020 नंतर आपण भारतीय ज्ञान प्रणाली ही शिक्षणात नव्याने अंतर्भूत केली आहे आणि भारताच्या ज्या आपल्या परंपरा आहे, ज्या संस्कृती आहे, दरवर्षी आम्ही त्या परंपरेला आणि त्या संस्कृतीला जोपासण्याचा प्रयत्न करतो। कारण आपल्याकडे कुठलाही पाहुणा आला तर आपण पहिल्यांदा त्याचं औक्षण करतो आणि आम्ही सुद्धा आज पहिल्यांदा त्यांचं औक्षण केलेलं आहे। ढोल ताशाच्या या गजरामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे। आम्ही सुट्ट्या तर एन्जॉय केल्याच, पण आम्हाला सुट्ट्यांच्या एक एक दिवशी शाळेची आठवण येते की शाळेत आम्ही जाऊ, आम्ही किती मस्ती करू, आमच्या मैत्रिणी भेटेल, कोण कोण नवीन येतील। आम्हाला खूप उत्सुकता होती की शाळेत काय काय होईल। आज कसं वाटतंय आता शाळेत आलेल्या सुट्ट्यानंतर? खूप छान वाटत आहे। आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि शाळेत खूप छान आमचं स्वागत केल्यामुळे खूप छान वाटत आहे। काय सांगतो? घरी सुट्ट्यात खूप जास्त कंटाळा येत होता, पण आता शाळेत आल्यावर खूप उत्साह, खूप आनंद होतोय। खूप खूप धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।